शिकावं असंच मला वाटतं. हा. नाही नाही, मी आईला शिकवणार, हा. हिला शिकून सवरून मोठं करणार. हा, अरे बाबा तुम्ही जर अर्ध्यात शाळा सोडली असेल, जर तुम्हाला शाळेत जायला जमलेलं नसेल आणि तुमच्या घरची अडचण जरी असेल तरी लेकरांना वस्ती शाळेत धाडून द्या. तिथं त्यांना शिकू द्या आणि खाऊ पण द्या. पाटील, हा. अहो माझं दुसरं बी एक पोरग आहे, बरं पण ह्या वर्षाला ते शाळेतच नाही गेलं. काय आता काय करणार, घरची गरिबी, आम्हाला बी मजुरी करायला जायला लागतं आणि पोरं शेरडा मागे जातात. आता शाळेत जायचा टाइम आणि शेरडाच्या मागे जायचा टाइम एकच की. तेव्हा मला सांगा, अशी किती पोरं असतील तुझ्या गावात? 10-15 असतील का? असतील ना, 10-15 असतील. बरं मग कोणत्या टायमाला त्यांना शाळेत जाता येईल असं सांग बरं मला. आता दिवसभर राबायचं म्हटल्यावर हा, सांच्याला आणि सकाळच्याला जमल. अरे बाबा हो, जर असं तुम्हाला शाळेत जायला शाळेच्या वेळेत जर जमत नसेल तर तुमच्या दारात, तुमच्या घरासमोर तुमच्या वेळेनुसार शाळा आली तर तुमची काय हरकत आहे का? चांगलंच की. अरे मग महात्मा फुले शिक्षण हमी केंद्र आहे ना. तुमच्या लेकरा बाळांना तिथं शिकायला पाठवायचं ना, खर्चाना पाणी. हा, तर तू अनपा ध्यानात ठेव, तू काही बी कर आणि तुझ्या पोरांना शिकव. आणि एक ध्यानात घे, तुझे पोरं जर अशा केंद्रातनं जर शिकले आणि त्यांना अभ्यासाची गोडी लागली ना, अभ्यास जमला तर नियमित शाळेत सुद्धा त्यांना धाडता येतं तुला. मग समजलं बी आणि उमगलं बी. मी आता माझ्या पोरांना शाळा शिकवणार. का तुम्ही कधी शाळेत गेला नाहीत काय, किंवा तुम्ही अर्ध्यातून शाळा सोडलीत काय, शाळा सोडलीत काय, आणि तुमची किती गरिबी असू द्या, वस्ती शाळा द्या, मुलांना शाळा शिकू द्या. हो, तिथेच शिकू द्या, तिथेच खाऊ द्या, तिथेच खाऊ द्या, तिथेच शिकू द्या. हो, तिथेच खाऊ द्या, तिथेच शिकू द्या. हो, तिथेच खाऊ द्या, तिथेच शिकू द्या. हा बरं का पाटील, त्या दोंड्याचा अजून बी एक पोरग आहे. अरे किती लेकर आहेत तुला? गरिबी आहे गरिबी आहे म्हणतो एवढी लेकर आहेत रे? हा, तीनच आहेत. हा, बी शाळेत नाही जात. काय आता आमचं गाव पडलं लहान आणि शाळा गावापासून लय लांब आहे. अहो इंचू काट्यातनं जावं लागतं. पाऊस असला तर तो नाला पलीकडे जायचं म्हटलं तरी आमची वांदी. अहो तुम्हाला सांगतो, दगड गोट्यातनं जायचं, काटाकुट्यातनं जायचं. आता एवढं सगळं करायचं म्हणजे. अरे बाबा मला सांग, अडचणी असतातच प्रत्येकाला, पण त्याच्यातनं मार्ग काढू नये का? बाकीचे बारीक सारीक गावं नाहीत का आसपास? त्याच्यातली सगळे पोरं शाळेत जातात आणि तुझंच एकट्याचं लेकरू जात नाही. मला एक सांग, आई बापाचं कर्तव्य असतं का नाही लेकरांना शिकवणं? का तुला वाटतं तुझे पोरं तुझ्यासारखेच मोलमजुरी करावेत आणि त्यांनी जसं पाहिजे तसं राहावं असं वाटतं तुला? नाही 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 पाटील. शिकून मोठं व्हावं वाटतं का हा नाही? मग अरे मग त्याची काळजी घेतली पाहिजे का नाही? होय पाटील, होय. आहे का नाही? आणि मग आता आता ह्या वर्षी झाला एवढा गैरपणा पाटील. पर असं अर्ध्यातनं घेतील का शाळेत? ए दोंड्या, आता वार्षिक परीक्षा 4-5 महिन्यावर आली आणि आता कसं काय जमल? मग मी पुढच्या वर्षी नक्की शाळेत घालतो. अरे पुढच्या वर्षी मोब घालशील, पण हे वर्ष वाया गेलं का नाही लेकराचं? मग 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 आता आता काय करावं पाटील? हो पाटील, आता तुम्ही तरी काहीतरी मार्ग काढावं. अरे ग, मार्ग का काढायला पाहिजे? मार्ग मोप आहे, पण त्यांना ध्यान द्यायला पाहिजे ना. अरे बाबा, ग्राम शिक्षण समितीला एवढा अधिकार असतो का गावात एखादं पर्यायी केंद्र उभं करता येऊ शकतं. ज्या योजनेचं नाव राजीव गांधी संधी शाळा असं आहे. असं अर्धच शिक्षण झालेलं पोरग जर असेल ना, तर त्याला घरात येऊन तो स्वयंसेवक शिकवू शकतो. आणि स्वयंसेवक व्हायला काय लागतं? तर गावातलंच कुणीतरी 12वी पास झालेली बाई किंवा माणूस तुझ्या लेकराला येऊन शिकू शकतो त्याला. आता एवढं झालं तरी शिकवतो का नाही लेकराला? नाही शिकवणार काही पाटील. ह्याच्यापेक्षा आणखी तुला सवलत पाहिजे काय? नाही नाही पाटील, अहो अहो, लय उपकार झाले. आणि मग अरे सरकारने योजना केलेल्या आहेत, त्याच्याकडे बारकाईनं बघायला पाहिजे. तुम्हाला आपला टाइमच नाही. अरे बाबा हो, लेकरं शिकवा, त्यांना मोठं करा. बरं खर्च पाणी जास्त काही नाही आहे याच्यात. आता एवढी तुझी नादर लेख आहे. काय नाव आहे बाळ तुझं? शाळेत जायचं ना तुला? गावोगावी आल्या राजीव गांधी संधीशाळा, गावोगावी आल्या राजीव गांधी संधीशाळा.
एका एका मुलासाठी झाल्या सुगंधी शाळा, एका एका मुलासाठी झाल्या सुगंधी शाळा. एखाद्या गावी एक मूल तरी त्याला देऊ हो ज्ञानाचे फूल. आहो मोफत आहार, हो मोफत सार, आहो मोफत पाटी, मोफत पुस्तक, तुमची मुले शिक्षणासाठी हो, तुमची मुले शिक्षणासाठी कोणत्याही शाळेत पाठवा बेशक. असं आहे नामदेवराव. हा नाही पण मी काय म्हणतोय पाटील, हा तुम्ही सारखं म्हणताय पोरांना शाळेत घाला शाळेत घाला, त्यांना शिक्षण द्या, पण का हो शिक्षण घेऊन त्यांना लगेच नोकऱ्या लागतात होय. निस्त्या नोकरीसाठी शिक्षण घ्यायचं नसतं नामदेवराव. मग शिक्षणामुळे ज्ञान येतं, त्याच्यामुळे तुम्हाला जगात वागायचं कसं, बोलायचं कसं हे कळतं. माणसात आणि जनावरात काय फरक असतो, तर माणसाला ज्ञान असतं. जेवढं ज्ञान तुम्ही मिळवाल तेवढा तुमच्यातला जनावरातला फरक होईल का नाही. तुमची लेकरं सुद्धा मोलमजुरी करावं असं तुम्हाला वाटतं का? त्यांनी शहाणं सुरत व्हावं, त्यांचं आयुष्य बरं व्हावं, ही सगळी काळजी असते का नाही. कसं झालं, एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एका गावात एक आंधळा माणूस होता आणि दोन्ही डोळ्याने त्याला काही दिसायचं नाही. ती एक दिवस कंदील घेऊन बाहेर पडला. तर लोक म्हणले, आरगाड्या तू तर आंधळा आहे, तुला काय गरज आहे त्या कंदिलाची. तर तो म्हणला, त्याची गरज मला नाही, पण अंधारातून एखादा डोळस माणूस समोरून चालत आला तर तो मला धडकू नये म्हणून यो कंदील मी हातात घेतलेला आहे. अज्ञानाचा असंच आहे ना, अज्ञानाच्या अंधारात आपण धडकू नये म्हणून ज्ञानाचा प्रकाश मदत करीत असतो. आता सरकारने एवढी सुविधा करून दिली की नाही, पार तुमच्या दारापर्यंत शाळा आणून दिली की नाही. जिथं ज्या वस्तीवर ज्या तांड्यावर 10 पोरं आहेत तिथं सुद्धा वस्ती शाळा उभ्या केल्या ना. तुम्हाला पाहिजे ती मदत करायला तयार आहे सरकार. म्हणून तुमच्या पोरांना साक्षर करा. तुमच्यासारखं मोलमजुरी त्यांनी करू नये असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांना हुशार करा, म्हणजे तुमचं म्हातारपण सुखात जाईल. शाळा फुल्या तारी, ओ शाळा फुल्या तारी, आपण का हो भिकारी, आपण का हो भिकारी. शाळा फुल्या तारी, हो शाळा फुल्या तारी. शाळा शिकाया पैसा लागत नाही, शाळा शिकाया पैसा लागत नाही. अंधारात ठेवण्या परीस आपण मुलांना ज्ञानाचा प्रकाश का हो देत नाही, ज्ञानाचा प्रकाश का हो देत नाही, ज्ञानाचा प्रकाश का हो